नमस्कार, राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओबद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा। चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया। महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीबद्दल माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते प्रश्न जाणून घेण्यासाठी आज मी पाटोळे साहेबांच्या ऑफिसला आलेलो आहे। तर पाटोळे सर नमस्कार। नमस्कार सर, माझा असा पहिला प्रश्न आहे की महाविकास आघाडीने लोकसभेला 48 पैकी 31 जागा निवडून आणल्या आणि विधानसभेला असे काय घडले की महाविकास आघाडी आणि त्यांचे घटक पक्ष हद्दपार झाले? हे कसे काय घडले? हा चमत्कार कसा काय घडू शकतो? नाही, बरोबर आहे की गेल्या 23 तारखेला जेव्हा महाराष्ट्राचा निकाल आला त्याच्या संध्याकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये या अचंबित होणाऱ्या निकालाची चर्चा सुरू आहे। सांगायचा विषय असा आहे की आताच 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेचं निवडणूक झाले। त्या निवडणुकीमध्ये वन साईड 48 पैकी 31 जागा, तुम्ही म्हणाले तसे 31 जागा हे महाविकास आघाडीने आणल्या, निवडून आले। त्यानंतर विषय चर्चा झाली की बाबा आता जे मोदी 400 पार याचा जो नारा लावत होता तो नारा 240 वर येऊनच थांबला लोकसभेला। त्यानंतर लगेच 4 महिन्यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली, इलेक्शन झालं, सुरू झालं, त्याचा रिझल्ट आला आणि ह्या रिझल्टमध्ये अशी काही मॅजिक झाली, अशी काही जादू झालेली आहे। ती जादू जर पाहायला गेलं तर भाजपाने 132 जागा या महाराष्ट्रातून निवडून आली। भारतीय जनता पार्टीने या विधानसभा 2024ला 132 जागा त्यांनी आणल्या। शिंदे गटाने 57 जागा आणल्या आणि अजितदादाच्या 41 जागा आल्या। म्हणजे जिथे आपण अंदाजही लावू शकत नव्हतो की पूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती, अरे बाबा काय पक्ष फोडले, हे फोडले, भाषणामध्ये गद्दार, बाप पळवला, पक्ष पळवला, चिन्ह पळवलं, अशा प्रकारच्या जे चर्चा होत होत्या आणि हे सगळं तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक सभेमध्ये हे ऐकायला मिळायचं। मिंदे शिंदे हे असे अनेक प्रकार पाहायला मिळाले। परंतु आता असा विषय आहे की VVM मशीनला घेऊन गंभीर होण्याची गरज आहे विरोधी पक्षाने। स्वतः जे आहे स्वतःचा मजाक तुम्ही किती करून घेणार आहात? कारण VVM मशीनसाठी सर्व विरोधी पक्षांनी, या देशातले जेवढे विरोधी पक्ष आहेत, जेवढे छोटे मोठे पक्ष आहेत, त्यांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन या VVM मशीनबद्दल एक मोठं आंदोलन छेडण्याची गरज आहे। असं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावात चावडीवर बसलेला माणूस, पारावर बसलेला माणूस, चहाच्या टपरीवर बसलेला माणूस हा एकच चर्चा करत आहे की आता कुठेतरी एकत्र होण्याची गरज आहे। पण सर, वामन मेश्राम जे आहेत त्यांनी हा मुद्दा खूप अगोदरपासून उचललेला आहे। नाही, आतापर्यंत आपल्या देशामध्ये हायकोर्टाचे वकील असू, या छोट्या मोठ्या संघटना असू, या संघटनांनी आवाज उचलला, सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल झाले, सुप्रीम कोर्टावर ह्याच्या हेअरिंग झाल्या, पण सुप्रीम कोर्टाकडून याचं समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे। सांगायचं असं आहे की जे सत्तेत आहेत सेंट्रलमध्ये, दिल्लीमध्ये जे सत्तेत आहेत तेच लोक इलेक्शन कमिशनची नियुक्ती करतात, तेच लोक भारताच्या CGIची नियुक्ती करतात, तेच लोक CBI, CID, ED यांचीच नियुक्ती करतात। तर मग हे कसा काय निकाल लागेल आणि त्या छोट्या मोठ्या पार्टींना हे कसं काही संघटनाला दाद देतील? हे दाद देणार नाही। पण तुम्ही आता जी नावं घेतली ना, त्या सगळ्या स्वायत्त संस्था आहेत त्या। हो ना, मग ते स्वायत्त संस्था जे आहेत याची नियुक्ती कोण करते? याची नियुक्ती सरकार करते। जे सध्या सत्तेत आहे ते सरकार करते। बरोबर। मग सत्तेत जर सरकार जर यांची नियुक्ती करते
तर हे सरकारविरुद्ध बोलणार नाहीत. कसे काय बोलते सरकारविरुद्ध मला तुम्ही सांगा. आवाज उचलणार नाहीत. म्हणून ह्याचा कुठंतरी परिणाम पूर्ण ह्या देशाला भोगावा लागत आहे. आणि आज जी संविधानाचा विषय आहे, संविधानामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये प्रत्येक ह्या जमिनीवर जन्माला आलेल्या मानवाला समान अधिकार दिलेला आहे. समानतेचा अधिकार आहे. प्रत्येकाला आवाज उठवण्याचा अधिकार दिलेला आहे. मग हे सगळं असताना एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस या देशाला, या देशाच्या लोकशाहीला घातक आहे. घातक आहे, घातक. सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अगदी जपान खूप पुढारलेला देश आहे. हं, तो टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात जास्त प्रगत आहे. जी. तरी सुद्धा तिकडे बॅलेट पेपरवरच मतदान होत आहे. नाही, तुमच्या माहितीसाठी होत असेल, पण माझ्या माहितीसाठी तरी असं नाही की ज्या देशाने ही मशीन बनवली त्या देशाने ते कचरा कुंडीमध्ये टाकली, नाकारली त्याला. आणि त्या देशाची बनवलेली मशीन, त्यांनी कचरा कुंडीत टाकलेली मशीन आम्ही वापरतोय. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आजच तो डाटा आलेला आहे. नांदेड लोकसभामध्ये, नांदेडमधून लोकसभेला काँग्रेसचे उमेदवार त्याला लोकसभेला 5,86,728 मतं मिळाली होती. आणि तिथेच जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता लोकसभेला, त्याला 5,85,334 मतं मिळाली होती. लक्षात घ्या, आणि तिथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला 4,27,462 मतं मिळाली. जिथे काँग्रेसचा उमेदवार लोकसभेला निवडून येतो त्याला 5,86,728 मतं पडतात. आणि 6 उमेदवार विधानसभेला उभा राहतात, त्यांना 4,27,465 मतं मिळतात. हे कसं काय? हे कसं होऊ शकते? आणि तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामधून आता काही सोशल मीडियावरती याच्यावरती बरंचसं काही सुरू आहे. ट्विटरवरती सुरू आहे, एक्सवरती सुरू आहे, फेसबुकवरती सुरू आहे, अनेक ठिकाणी सुरू आहे. ज्या गावामध्ये छोटे छोटे गाव आहेत त्या गावामध्ये मतदान आहे 500. 3 उमेदवार आहेत. एका उमेदवाराला 300 मतं पडली, एका उमेदवाराला 200 मतं पडली आणि एका उमेदवाराला 227 मतं पडली. हे कसं काय झालं? याला चमत्कारच म्हणता येईल. हे चमत्कारच आहे, नाहीतर काय, जादू आहे, जादू. म्हणून पुन्हा तुम्हाला सांगतो की जे विपक्ष आहे, जे विरोधी पक्ष बाकावर बसलेले लोक आहेत, किंवा या देशामध्ये छोट्या मोठे पक्ष आहेत, या छोट्या मोठ्या सर्व घटक पक्षांना एकत्र येऊन एक मोठं आंदोलन करण्याची गरज आहे या देशामध्ये. आता विधानसभेला महाराष्ट्रात त्यांनी अविश्वसनीय अशी मताची जुळवाजुळव कशी केली? यावेळी कोणतीही लाट नव्हती, कुठलाही मोठा मुद्दा नव्हता, तरी सुद्धा एवढी मतं कशी काय मिळवली असतील? काही ठिकाणी तर असं झालेलं आहे का उमेदवार उभा आहे आणि त्याला स्वतःला विश्वास नाही का मला एवढी मतं मिळाली असतील असं. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं की त्या उमेदवाराला सुद्धा कळालं नाही की मला एवढे मत कसं काय मिळाले आणि कुठून आले आणि कसे आले. होय, हाच प्रश्न आहे माझा. हां, तर हे सगळं आता हे यावेळेस असं काही हे नव्हतं की बाबा फार मोठी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा ह्या 3 लोकांच्या जे सध्याचं सरकार आहे, शिंदे, अजित आणि फडणवीस ह्या भाजपाचं, यांनी फार मोठं ह्या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे उद्योगधंदे आणलेत आणि हजारो लाखो युवकांना नोकऱ्या दिलेत. बेरोजगारी हटलेली आहे, महागाई कमी झालेली आहे, शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे आपला शेतीमालाचा भाव मिळतोय. हे सगळे विषय असा काही विषय नव्हता. विषय अनेक एकच विषय होता, ते लाडली बहिणा योजना. आता हे लाडली बहिणा योजना हे कितपत हे झाली, कसं असतं, एखाद्या जर विषयाला जर माणसाच्या मनामधून किंवा माणसाची दिशाभूल करायची असेल किंवा माणसाचं मन दुसरीकडे वळवायचं असेल, तर आपणही कधी कधी असं करतो ना की बाबा एखादी वस्तू किंवा एखादा विषय देतो आणि त्याच्या आड असे काही एखादं असं मोठं काम होतं आणि ते काम होत असताना लोकांना दिसत नाही आणि ते दिसतं की नाही. तसंच असा एक प्रकारचा विषय इथे झालेला आहे. तो विषय आहे लाडली बहिणा योजना. लाडली बहिणा योजनेचं हे फक्त मी तुम्हाला सांगतो,
हे एक उदाहरण आहे, हे निमित्त आहे. पण सर मला असं म्हणायचं आहे, पूर्वी कसं पक्ष पैसे वाटत होते असं सगळे बोलले जात होतं, पण ह्यावेळेस असं झालेलं आहे का डायरेक्ट मतदारांच्या खात्यामध्येच पैसे टाकले जातात. नाही, तसं मतदानाच्या अनेक मी गावखेड्यामध्ये जर पाहिलं तर अनेक असे गाव आहेत की त्या गावामध्ये ऑनलाईन पेमेंट त्यांना गेलेलं आहे, गुगल पे झालेलं आहे आणि पुन्हा प्रत्येकाच्या माध्यमातून, कुणाच्या तर माध्यमातून हे सगळे पैशाचा पाऊस तर म्हणताय ना, पैशाचा पूर या महाराष्ट्रामध्ये यावेळेस पाहिला आहे. माझ्या जीवनामध्ये मी कधी अशी एखादी लोकसभा किंवा विधानसभा मी पाहिली नव्हती. इव्हन ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, आम्ही अशी कधीही निवडणूक पाहिली नव्हती. पण हे एक चकित करणारी निवडणूक आहे. मी तुम्हाला सांगतो की 77 जागा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस आमने सामने होते. किती जागेवरती? 77 जागेवरती. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने 66 जागा जिंकल्या, 11 जागा फक्त काँग्रेसच्या हाती लागल्या. हे कसं झालं? काय चमत्कार झाला रातोरात? असे अनेक प्रश्न या जे फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन हा महाराष्ट्र, पुरोगामी विचाराचा जो महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणूस आज विचार करत आहे की हे कसं काय घडलंय. आणि जर असंच घडत गेलं आणि असंच होत राहिलं तर तुम्ही भारतीय जनता पार्टीचा मुकाबला कधीच करू शकणार नाही. पण सर आता हे एवढ्या बहुमताने जिंकून आलेले आहेत, पण शहरामध्ये म्हणा, गावामध्ये म्हणा, उत्साहाचं वातावरण जराही नाही आहे. नाही, उत्साहाचं वातावरण कसं असतं, एखादी मॅच अगर तुम्ही बघत असतात आणि एखादी मॅच पाहत असताना एखाद्या जो हे असतो संघ असतो, एखाद्या संघाने 400 रन बनवले तर तुम्हाला पुढची मॅच बघायला आनंद येत नाही. का आनंद येत नाही? कारण तर 400 रन काढू शकणार नाही. मग हे झालं, हे जिंकले असं तुम्हाला वाटतंय. तसंच या विषयामध्ये ह्याने जे 288 पैकी 223 सीट हे भारतीय जनता पार्टी आणि याच्या महायुतीने घेतलेले आहेत. ह्याच्यामुळे लोकांमध्ये उत्साहच नाही. उत्साह कधी आला असता, टप झाली असती. बरं, दोघांमध्ये 50-50%, 40-60चा फरक पडला असता. 40-60चा नाही, 80-20चा फरक पडलाय. गोष्ट बरोबर म्हणतो. हा, मग हे एवढा फरक पडल्यानंतर लोकांना काय उत्साह वाटणार? काय माहित आहे, उद्या सरकार फडणवीस येणार, दुसरा कोण येणार, हे लोकांच्या मनामध्ये आहे. आणि लोकांनी जो रस होता, जो ह्या विधानसभेचा उत्साह होता की बाबा काय होईल, महायुती एकीकडे, महाआघाडी एकीकडे आहे, यांचा असं आहे, त्यांचा असं आहे, यांनी 31 सीट घेतल्या, ह्याने असं घेतल्या. अरे, ज्या महायुतीच्या या महाराष्ट्रामध्ये लोकसभेला 31 खासदार आहेत आणि त्यांचे फक्त 52 आमदार आहेत. हे कसं घडलं? हो ना. पण ह्यावेळेस तर असं होतं का काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी होती आणि शिवसेना होती, भाजपा बरोबर पण तसंच होतं. नाही, होती, बरोबर आहे. परंतु चर्चा होते ह्या गोष्टीची की बाबा भारतीय जनता पार्टीने आपला वोटर तसाच ठेवला, शिवसेनेचे 2 भाग करून शिवसेनेचा वोटर विभाजन केलं, राष्ट्रवादीचे माणसं त्यांना तोडून त्यांची वोटिंगची पर्सेंटेज विभाजन केली, पसरवली. परंतु पसरवली, पण आज या महाराष्ट्राचं शेंबडं पोरगंही सांगू शकतं की शिवसेना कोणाची आहे, राष्ट्रवादी कोणाची आहे, एवढंही लोकांना कळतं ना. मग तरी सुद्धा हा असा परिणाम, एवढं कळतं ना. मग ह्याचा अर्थ तुम्ही म्हणा की वोटरची विभाजन झालं. हो, विभाजन झालं असं वाटतंय? विभाजन बिलकुल झालं नाही. मतदानाचं विभाजन झालं नाही. कारण लोकांना माहिती आहे 70 कोटीचा घोटाळा घेऊन माणूस उपमुख्यमंत्रीच्या सीटवर बसलेला आहे. त्याला मतदान तुम्हाला करायचं आहे. तुम्ही कुठल्या तोंडाने त्याला मतदान करणार आहे? जे शिवसेनेतून जडणघडण झाली, शिवसेनेतून मोठे झाले, कोट्यावधीशी झाले, शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री झाले
आणि त्या शिवसेनेला खोटं हिंदुत्व म्हणता. त्याचं खोटं हिंदुत्व आहे. मग हे लोकांना कळतं की खरं हिंदुत्व कोणाचं आहे. आणि तुम्हाला सांगतो की 2014 पर्यंत हिंदुत्वाचा मुद्दा या देशामध्ये फक्त 45% या 40% होता. त्याच्यापेक्षाही कमी होता. पण 2014 नंतर ते 2024 पर्यंत हिंदुत्वाचा मुद्दा आज 95 पर्यंत पसरलेला आहे. याचं कारण खोटा प्रचार, खोटी माहिती, पेरलेल्या बातम्या, पेरलेल्या न्यूज. जिथे काही होत नाही तिथे असं झालं, असं दाखवायचं, लोकांची दिशाभूल करायची. इलेक्शन सुरू झालं, निवडून आले, दुसऱ्या दिवशी अडाणीचा मुद्दा आला. ज्या दिवशी इलेक्शन होतं त्या दिवशी क्रिप्टो करन्सीचा मुद्दा आला. म्हणजे याला पक्का माहिती आहे की कुठल्या दिवशी कुठला बाण सोडायचा आणि लोकांना वेडं करून टाकायचं आणि लोकांना त्या विषयातून बाजूला करायचं. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. याच्यामध्ये ना लाडली बहिणा चालली, ना अन्य कुठला मुद्दा चालला. याच्यामध्ये फक्त चालला ती लक्ष्मी चालली. पैशांचा व्यवहार. पैशांचा व्यवहार झाला. लोक बी समजू लागलेत. लोकांनाही कळतं की हे काय आहे, कसं होऊ शकतं. इलेक्शन कमिशनर एकदा एक डाटा देतो, कलेक्टर संध्याकाळी 5 वाजता आपल्या जिल्ह्याची एक माहिती देतो सही करून, पण दुसऱ्या दिवशी माहिती पडतं की काउंटिंगला गेलं की काउंट होतं एवढं. म्हणजे घोळच घोळ आहे. म्हणजे टोटल या सर्व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमध्ये फार गोळ आहे. आणि जर तुम्हाला ह्या देशाची लोकशाही टिकवायची असेल तर हे इलेक्ट्रॉनिक्स मशीन हटवावे लागेल, तरच या देशाची लोकशाही टिकू शकते. सर धन्यवाद.